नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि आज आपण बघणार आहोत एक रानभाजी। रानभाजीचा एक प्रकार ज्याला आपण अबईच्या शेंगा किंवा पठाडीच्या शेंगा असंही म्हणतो। तर इथे बघू शकता तुम्ही किती छान झणझणीत आणि तरी आलेली रस्सा भाजी तयार झाली आहे। आता हिवाळा सुरू झाला की बाजारामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या विकायला येतात, पण आपली पंचायत होते की ह्या भाज्या दिसतात तर खरं, पण ह्या बनवायच्या कशा, त्याच्यामुळे आपण ते घेण्याचं टाळतो। पण यामध्येच ही जी एक रानभाजी ज्याला आपण अबईच्या शेंगा असं म्हणतो, ही अतिशय छान आहे, आपल्याला आरोग्यासाठी खूप छान आहे। त्यामुळे ही भाजी नक्की करून बघा। अगदी गुलमोहराच्या शेंगा असतात त्या शेंगांसारखीच असतात याच्या शेंगा, पण मग त्या साफ करून व्यवस्थित कशी ही भाजी करायची तर ती आज आपण बघणार आहोत। आणि ह्या भाजीसोबत आता ह्या शेंगांची भाजी करण्यासाठी ना ह्या आपण आता पहिले स्वच्छ धुवून घेऊ आणि मग त्या कापून घेऊ। आता ह्या कशा कापायच्या ते मी तुम्हाला दाखवते। प्रत्येक शेंग अशी व्यवस्थित धुवून घ्यायची। तर आता इथे शेंगा मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि मस्त कोरड्या करून घेतल्यात। तर त्या आता कशा कापायच्या त्या मी सांगते। तर पहिल्यांदा आपण हे देठ काढून घेऊ असं, आणि त्यानंतर शेंग अशी मधोमध कापून घ्यायची आहे। आता ही डायरेक्ट कापली तरीही चालते, पण याच्या आतमध्ये जे बिया आणि साल असतं ते काढून घ्यायचं असतं, म्हणजे त्यातला कडवटपणा निघून जातो। आणि कोवळ्या शेंगा असेल तर डायरेक्ट कट केल्या तरीही चालतात। अशा मधोमध कापून झाल्यानंतर हे आपण असं चाकूने यातलं बी आणि साल काढून घेणार आहोत। हेच फक्त थोडंसं कडवट लागतं। हे एकदा काढून घेतलं आणि उकळवून घेतल्या, त्या छान शिजल्या की मग याचा कडवटपणा नाहीसा होतो। शेंगा जर कोवळ्या असेल तर हे करायचीही गरज पडत नाही, त्या डायरेक्टच शिजायला घातल्या तरीही चालतात। आता ज्यांच्या शरीरामध्ये रक्ताची कमी आहे त्यांनी ह्या शेंगा आवर्जून खाव्या, कारण रक्तातील घटक वाढवण्यासाठी ह्या शेंगा मदत करतात। तर नक्कीच म्हणजे हिवाळ्यात तर ह्या भाज्या नक्कीच मिळतात बाजारात। आता आपण ह्या सगळ्या शेंगा साफ करून घेतल्या आणि अशा प्रकारे आपण कापून घेणार आहोत। तुम्हाला वाटेल त्या छोट्या मोठ्या आकारात तुम्ही कापून घेऊ शकता। तर आता इथे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलंय। पाणी छान गरम झालंय। आता आपण लगेचच त्या शेंगा शिजवून घेणार आहोत। तर यामध्ये फक्त थोडंसं मीठ घालून घेणार आणि ते आपण शिजवून घेणार आहोत। आता ह्या भाजीसाठी जो मसाला मी बनवणार आहे त्या मसाल्यासाठी इथे मी 1 चमचा बाजरी घेतली आहे, 1 चमचा चण्याची डाळ घेतली आहे, 1 चमचा धने घेतलेत, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, 8 ते 9 खोबऱ्याचे तुकडे घेतलेत छोटे बारीक करून, 1 कांदा कापून घेतलाय मध्यम आकारात आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। तर आता हे छान आपण भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर याचा मसाला बनवून घेणार आहोत। तर आता इथे मी पहिल्यांदा चण्याची डाळ छान व्यवस्थित भाजून घेते। आता डाळ, बाजरी, धणे वगैरे घातले तर भाजी अतिशय छान घट्ट अशी होते आणि चवही खूप छान लागते भाजीला। तर इथे मी डाळ छान भाजून घेतली, ती काढून घेते। आता आपण बाजरी भाजून घेणार आहोत। अगदी थोडीशी अशी गरम करून घ्यायची आहे फक्त। तर इथे बाजरी छान आपली भाजली गेली आहे, ती पण आपण काढून घेणार आहोत।
आता इथे मी धणे भाजून घेते। धणे व्यवस्थित भाजून घ्यायचे छान। तर मसाला व्यवस्थित भाजला गेला तरच भाजीला छान चव येते, त्यामुळे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा। तर इथे धणे पण काढून घेते मी। आणि आता आपण कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहोत। आता कांदा आणि खोबरं हे वेगवेगळं भाजलं तरी व्यवस्थित भाजलं जातं, पण आता हे कमी क्वांटिटीमध्ये होतं म्हणून मी एकदम भाजून घेतले। तर यामध्ये थोडंसं तेल टाकलं तरी चालतं, पण मी तेल जरा कमीच वापरते म्हणून मी तेल घातलं नाहीये। सुकं सुकंच हे भाजून घेते। तर आता खोबरं आणि कांदा व्यवस्थित भाजलं गेलंय, तेही मी काढून घेते। आता याच्यामध्ये सगळे भाजलेले मसाले आणि एक आल्याचा छोटासा तुकडा घालून घेतला आणि त्यामध्ये लगेचच हे भाजलेला कांदा आणि खोबरं घालून आता मसाला आपण छान बारीक करून घेऊ। आता बारीक करताना त्यामध्ये घरगुती काळा मसाला जो आहे तो पण मी 2 चमचे ॲड करणार आहे। तर आता इथे तुम्ही बघू शकता शेंगा व्यवस्थित शिजल्या गेल्या आहे आणि शेंगांचं जे पाणी त्याला पण थोडासा लालसर रंग आला आहे, म्हणून या शेंगा रक्तवाढीसाठी नक्कीच खातात, तर नक्कीच याची भाजी करून बघा तुम्ही। तर आता आपण भाजी बनवून घेणार आहोत। तर आता मसाल्याची भाजी बनवण्यासाठी मी नेहमी लोखंडी कढईचा वापर करते। तर इथे त्यामध्ये मी 2 चमचे तेल घातले आणि तेल छान तापलंय आपलं। तर आता जो मसाला बनवून घेतला होता मी तो मसाला छान परतवून घेणार आहे। तर इथे हा मसाला आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत। ही भाजी खायला अतिशय छान लागते, म्हणजे अगदी नॉनव्हेज सारखीच लागते ही भाजी, खूप छान टेस्ट असते याची। आता ही भाजी सुकीही केली जाते आणि ओली रस्सा भाजी पण केली जाते। तर फक्त या मसाल्यामध्येच शेंगा घातल्यानंतर पाणी आपल्या प्रमाणात घालून घ्यायचं। सुकी हवी असेल तर सुकी ठेवायची किंवा रस्सा भाजी पाहिजे असेल तर आपण पाणी थोडं जास्त टाकून घ्यायचं। तर इथे मसाल्याला छान तेल सुटलंय, मसाला व्यवस्थित परतला गेला आहे। तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते मसाल्याचंच आणि अजून थोडा वेळ शिजू देते छान, म्हणजे यामुळे मसाला छान एकजीवही होतो आणि त्याला खूप छान तर्री येते भाजीला। म्हणजे तेलामुळे तो छान असा भाजला जातोच, पण पाणी घातल्यामुळे थोडासा असा सुटसुटीत होतो, म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतलं। तर इथे बघू शकता तुम्ही किती छान तेल सोडलंय, म्हणजे मसाला व्यवस्थित भाजला गेला आहे आपला। तर आपण यामध्ये लगेचच आपण शिजलेल्या आपल्या शेंगा घालून घेणार आहोत। तर आता आपण शेंगा घालून घेऊ। आणि छान मिक्स करून घेऊ। आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। म्हणजे शरीरासाठी खूप छान भाजी आहे, खूप आवश्यक असलेला घटक याच्यामध्ये असतो, त्यामुळे नक्की ही भाजी खावी। आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर अशा भाज्या म्हणजे अशा रानभाज्या तर खूप विकायला मिळतात, त्यामुळे आणि ते काय होतं की आपण बाजारात जातो आणि आपल्याला ज्या भाज्यांची माहिती नसते कसं बनवायचं, त्यामुळे आपण त्या घेणं टाळतो। त्यामुळे ह्या भाज्यांची आता माहिती असेल तर नक्कीच आपण ते घेऊ शकतो। तर बाजारात असेल तर आवश्यक तुम्ही हे घेऊन या आणि करून बघा। तर यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। तर आपल्याला जेवढं पाहिजे त्या प्रमाणात आपण पाणी घालून घ्यायचं आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। तर यामध्ये आता पाणी घालून घेतलंय
आणि इथे मी ही 4 माणसांसाठीची भाजी बनवून घेतली आहे. आता या चवीनुसार मी मीठ घालून घेते. आता शिजवताना पण आपण मीठ घालून घेतलं होतं, त्यामुळे काळजीपूर्वकच मीठ घालायचे. आणि इथे छान अशी भाजी तयार झाली आहे. तर आता इथे आपली भाजी तयार झाली आहे. तर भाजीला बघू शकता तुम्ही किती छान तरी आली आहे. आता भाजीला अशी एक उकळी आली की मग आपण गॅस बंद करून घेऊया आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे. अतिशय छान लागते, खूप छान भाजी होते. नक्की ट्राय करा तुम्ही. तर अशा प्रकारे आपली अभयच्या शेंगांची मसालेदार छान रस्सा भाजी तयार झाली आहे. अतिशय छान लागते, खूप चवदार लागते. नक्की तुम्ही करून बघा. नॉनव्हेजपेक्षाही खूप छान लागते ही भाजी. अगदी भाकरींसोबत छान चुरून मुरून खायला खूप चवदार लागते. अशा या छान मसालेदार रस्सा भाजीसोबत 2 भाकरी आणि त्यासोबत असा छान वाफळता इंद्रायणी भात. आहा हा, क्या बात आहे. तर खूप छान बेत होतो. तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर मग बघूया आपण ही भाजी कशी बनवायची.